श्री स्वामी समर्थ. अनेकदा तुम्ही स्वामींची पारायण करता, रोज तारक मंत्र म्हणता, गुरुवारचे व्रत करता, पण तरीही तुमच्या आयुष्यातील संकटे संपत नाहीत. उलट कधीकधी असं वाटतं की सेवा सुरू केल्यापासून त्रास अजूनच वाढलाय. मनात प्रश्न येतो, स्वामी, मी तर तुमची निस्सीम सेवा करते, मग माझ्या वाट्याला हे दुःख का? तुम्ही माझ्याकडे बघत नाही आहात का? जर हा प्रश्न तुम्हालाही छळत असेल आणि देवाबद्दलची तुमची श्रद्धा डगमगत असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण स्वामी समर्थांच्या कृपेचे असे एक सत्य उलगडणार आहोत, जे ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. हे दुःख का येतं? स्वामी खरंच आपली परीक्षा घेतात का? चला जाणून घेऊया. होय मित्रांनो, बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन देणारे स्वामी आपल्याच भक्ताला रडताना का बघतात? हा प्रश्न पडणं पण नैसर्गिक आहे. जेव्हा आपल्या घरात आजारपण येतं, कर्जबाजारीपणा वाढतो किंवा जवळची माणसं फसवतात, तेव्हा आपण हतबल होतो. आपण अक्कलकोटला जातो, डोके टेकवतो, पण परिस्थिती बदलत नाही. काही लोक म्हणतात, अनेक कमेंट्स येतात आपल्या कृपादृष्टी चॅनेलवर. लोक म्हणतात, ताई 5 वर्ष झाली सेवा करतीये, पण अजून घर होत नाहीये किंवा मुलांचं लग्न जमत नाहीये. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट नाही तर हा एक अनुभव आहे, जो तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. स्वामी समर्थांच्या चरित्रात आणि दत्त संप्रदायात कर्माच्या सिद्धांताला खूप महत्त्व आहे. पण स्वामींची कृपा कशी काम करते हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे खोलात जावं लागेल. एक उदाहरण बघूया. जेव्हा सोनार एखादा सुंदर दागिना घडवतो, तेव्हा तो काय करतो? तो सोन्याला आगीत टाकतो, त्याला हातोडीने ठोकतो. जर त्या सोन्याला भावना असत्या तर ते नक्कीच ओरडले असते, अरे मी तर मौल्यवान आहे, मग मला एवढा त्रास का देतोय? पण सोनाराला माहीत असतं की जोपर्यंत हे सोने आगीतून जात नाही, तोपर्यंत त्याला झळाळी मिळणार नाही, त्याचा दागिना होणार नाही. स्वामी समर्थ हे त्या सोनारासारखेच आहेत आणि आपण त्या अशुद्ध सोन्यासारखे. आपल्या जन्मोजन्मीचे कर्म, आपले पाप, आपले विकार, राग, लोभ, अहंकार हे त्या सोन्यातील अशुद्धीसारखे आहेत. जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा सुरू करता, तेव्हा स्वामी तुमच्या आत्म्याला शुद्ध करायला घेतात. आणि शुद्धीकरणाची ही प्रक्रिया कधीकधी वेदनादायी असते. जे संकट आज तुम्हाला शिक्षा वाटते, ती खरं तर तुमच्या जुन्या कर्माची काढणी आहे. स्वामी तुमचे भोग लवकर संपवत आहेत, जेणेकरून पुढचे आयुष्य किंवा पुढचा जन्म सुखकर होईल. म्हणून सेवेत असताना त्रास झाला तर समजा स्वामी तुमची मोठी संकटे लहान करून घालवत आहेत. तुम्हाला एक सत्य घटना सांगते. एका गावात एक निस्सीम स्वामी भक्त होता. रोज न चुकता पोथी वाचायचा. एक दिवस तो अक्कलकोटला निघाला. वाटेत त्याचा मोठा अपघात झाला. त्याचा पाय मोडला. गावातले लोक हसू लागले, बघ, रोज देवदेव करतो तरी पाय मोडला, काय उपयोग झाला सेवेचा? तो भक्तही रडत स्वामींच्या फोटोसमोर बसला. रात्री त्याला दृष्टांत झाला किंवा एका ज्ञानी पुरुषाने त्याला सांगितले, अरे वेड्या, तुझ्या नशिबात आजच्या दिवशी मृत्यू योग होता, तुझा जीव जाणार होता, पण तू केलेल्या स्वामी सेवेमुळे तो मृत्यू टळला आणि फक्त पायावर निभावले. भक्तांनो, हे सत्य आहे.
अनेकदा आपल्याला जे दुःख वाटते ते खरं तर स्वामींनी दिलेलं जीवदानच असतं. आपल्या मर्यादित डोळ्यांना फक्त आत्ताचा त्रास दिसतो, पण स्वामींना आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही दिसते. त्यामुळे तक्रार करण्यापेक्षा आभार मानायला शिका. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. स्वामी परीक्षा का घेतात? लक्षात ठेवा, शाळेत सुद्धा वरच्या वर्गात जाण्यासाठी परीक्षा द्यावीच लागते. जी मुले हुशार असतात त्यांनाच कठीण प्रश्न विचारले जातात. जेव्हा तुम्ही स्वामींचे लाडके होता तेव्हा स्वामी तुमची सत्व परीक्षा बघतात. तुमची श्रद्धा किती पक्की आहे? संकट आल्यावर तुम्ही सेवा सोडता का? तुम्ही दुसऱ्यांच्या सांगण्यावरून मार्ग बदलता का? अनेक भक्त थोडा त्रास झाला की महाराज बदलतात, देव बदलतात. स्वामी अशा भक्तांना कधीच जवळ करत नाहीत. स्वामींना गर्दी नकोय, स्वामींना खरे भक्त हवे आहेत. जी आई आपल्या बाळाला कडू औषध पाजते ती त्या बाळाचे वाईट चिंतन नाही. तिला माहीत असतं की हे कडू औषधच त्याला बरं करणार आहे. दुःख हे त्या कडू औषधासारखं आहे, ते पिऊन टाका. स्वामींचे नामस्मरण रूपी साखर सोबत ठेवा, कडूवा जाणवणार नाही. तरीही जर दुःख संपतच नसेल तर आपण कुठे चुकतोय का हे तपासणं गरजेचं आहे. स्वामी सेवेत आपण या 3 चुका तर करत नाही ना? अहंकार, मी खूप सेवा करतो, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ भक्त आहे, हा अहंकार सेवेचे फळ मिळू देत नाही. स्वामींना लीनता आवडते. सौदा करणे, स्वामी माझे हे काम झाले तरच मी पेढे वाटीन. देवाशी व्यापार करू नका. प्रेम निस्वार्थ करा. दुसऱ्यांचे वाईट चिंतने, एका बाजूला स्वामींची आरती आणि दुसऱ्या बाजूला शेजाऱ्यांचा मत्सर, तर हे चालणार नाही. मग उपाय काय? जर खूप त्रास होत असेल तर हा सोपा उपाय करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर बसा. मनातली सगळी खळबळ, राग, दुःख त्यांच्या पायावर अर्पण करा. म्हणा, स्वामी हे सुखही तुमचे, हे दुःखही तुमचे. मी फक्त निमित्त मात्र आहे. मला यातून बाहेर काढायची जबाबदारी तुमची. आणि रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. पण हा जप काही मागण्यासाठी नको, तर मनशांतीसाठी करा. बघा, जादू होईल. शेवटी इतकंच सांगेन मित्रांनो, ज्याच्या आयुष्यात दुःख आहे त्यांनी स्वतःला नशीबवान समजा. कारण स्वामी ज्यांना विसरले आहेत त्यांना ते त्यांच्या कर्माच्या वाटेवर सोडून देतात. पण ज्यांना त्यांनी आपले मानले आहे त्यांना ते ठोकरून ठाकरून घडवतात. तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रू स्वामी मोजत आहेत. घाबरू नका. हा अंधार फक्त पहाटेची चाहूल आहे. तुमची निष्ठा ढळू देऊ नका. आज एक संकल्प करा, काहीही झाले तरी स्वामींचे बोट सोडणार नाही. तुमचा अनुभव काय आहे? तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की संकटात स्वामी धावून आले? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करायला विसरू नका. अशाच अद्भुत व्हिडिओसाठी आपल्या कृपादृष्टी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.